तर मी विशाल चव्हाण पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये। मानकरेचा चुकल, गावाचा चुकल, समजून घेणारी तू आणि यशाचा वाटा देणारी तू आणि श्रीमस्ती हात ठेव माझ्या अशी काशे या दिग माझ्याशी आधार म्हणते। ते चांगले पेटले असले की वाजतात। चिमग्यासाठी आम्ही आलेलो आहोत, प्लस आमचं लग्न पण झालेलं आहे। होलीमध्ये नारळ टाकायसाठी आम्ही आलेलो होतो आणि आज गावी पूजा ठेवलेली आहे सत्यनारायणची। तर तुम्हा सर्वांना मी आमंत्रण करत आहे, तर तुम्ही आता तर हा व्लॉग थ्रू तुम्ही बघणारच आहात। मंदिरात आलेलो आहो आणि मंदिरात ॲक्च्युअली दुर्वा वगैरे काढायला आलो आहे। तर हे आपलं मंदिर आणि इथे आपली सान आहे जिथे आज पालखी बसणार आहे आणि हे रात्री इथे आपण होम पेटवला होता। तर तो हे फटाफट आपण हे करून जे दुर्वा आणि बेलपत्ता घेऊया आणि फटाफट निघूया खाली जाऊन तुम्हाला दाखवतो। फुल ऑन घरी तयारी चालू आहे आणि तुम्ही मागे बघू शकता की शिमग्याची तयारी, फुल पताके आणि सगळे मस्त सजवलेला आहे आपला सांड। तर फुलं आणि पानं आणि दुर्वासुद्धा भेटलेले आहेत। तर आपण लगेच जाऊया पुढे। आपली पालखीसुद्धा खाली सजत आहे
तर तिथे पण जरा आपण जाऊन बघूया काय चालू आहे. परत पूजेची तयारी पण करायची आपल्याला. तर बघूया फटाफट काय काय होतंय. आपली कवी तिच्यासाठी हा आमचा गाव नवीन आहे, तर तिलाही आपण तिची प्रतिक्रिया किंवा तिला कसं वाटतंय आमच्या गावी येऊन. आणि होलीचा जो आता शिमग्याचा जो सीझन आहे आणि शिमग्यामध्ये कसं तिला मजा येते का नाही ते आपण लगेच तिच्याशी विचारून घेऊच. तर आता आपण आलो आहोत घरी आणि बाहेर खूप ऊन होता. इकडे आपला शुभम फुलवान तयारी, शुभम आणि आप्पा बसलेले आहेत. फुलवान इकडे बघा चौरंगावरती मांडलेला आहे आणि पूजेची जोरदार तयारी सुरू आहे. तर पुढे भेटूया आपण थोड्या वेळात. आता घरात फुलवान तयारी चालू आहे, पर प्लस आपली पालखीसुद्धा सजत आहे. तर बघूया काय तिथे कसे पालखी सजत आहे. ऑलमोस्ट झाली असेल मला वाटतं. गावकरी बसलेले आहेत. सगळे ऑलरेडी बसलेले आहेत. चला बघूया. देवांना सजवलं गेलेलं आहे. इकडे पालखी सुद्धा रेडी ऑलमोस्ट होणार आहे आणि सगळे आता गावकरी बसलेले आहेत. लगेचच पालखी सजून झाली की आपण वरती साण्यावरती घेऊन जाणार आहे. तरी इथे तुम्ही बघितलात की आपली पालखी ऑलमोस्ट म्हणजे चालूच आहे. सजावट पूर्ण कंप्लीट झालेली नाही आहे, बट बघूया थोड्या वेळात होईलच. तर त्याच्या आधी आपण जसं की तुम्हाला सांगितलं आपल्या घरी पूजा आहे सत्यनारायणची लग्नाची. तर त्यासाठी हे बघा, हे आपली चिल्लर पार्टीतर्फे आई हुई आहे. आणि चला तुम्हाला लगेचच दाखवतो की आतमध्ये कशी पूर्ण तयारी चालू आहे ते. इथे आपले पप्पा बसलेले आहेत हार बनवत. पूजेची तयारी चालू आहे. इकडे आपला काय मला चौरंग झालेला आहे ऑलमोस्ट कंप्लीट. आणि इथे सगळे आपले काकी आजी सगळे बसलेले आहेत आणि जेवणाची तयारी. आपण डिस्टर्ब नाही करत त्यांना. इथे पूर्ण गाव जेवणाची तयारी चालू आहे. सगळे गावकरी चाललेले आहेत. आपले आजी काकी सगळेजण आहेत, वहिनी वगैरे. तर ते जेवण बनवत आहेत तिकडे. आपला भगवान. तर काय मग कसं चालू आहे शिमग्याची तयारी? जोरदार तयारी. प्लस आपल्याकडे पूजा आहे. तर तुम्ही सुद्धा या जेवायला आणि देवाचं दर्शन पण घ्यायला या. या तिकडे तर तयारी चालूच आहे. इकडे प्लस आपली छोटे पोरं इथं बसलेत. हे काय करतायत? पाणी भरतायत. तिथे पाणी भरून झालं का? पाणी भरून इथे बघा आपले भाऊ पाटीकडे आहेत. आता पाईप मला वाटतं पाणी भरून झालं का रे? हे टांकी भरलेली आहे पूर्ण. हे चिल्लर पार्टीने और शुभमने मिलके. हे आपला मंदिर तुम्ही बघितलंच असाल ऑलरेडी. आणि ही आपली चिल्लर पार्टी. आणि ही आपली सानवी एकदम शांत आणि एकदम मॅच्युअर आहे ना. अशी मॅच्युअर सारखी ती एकदम मोठ्या माणसासारखी बोलते. कोणी शिकवलं तुला? तिने म्हणजे ऐकून ना शिकली ती बोलायला. आणि हा आपला सगळ्यात खोडील पोरगा दिसतोय. इसके भोले से शक्ल पे मत जाओ. थोडा भोला सा शक्ल आहे इसका. तरी पण हा किती मस्ती करतो. इकडं आपला शुभम झाडू मारताना फुल अंगण फुल साफसफाई सगळी इकडे सगळे काही ना काही तरी करतच आहेत. सो दॅट आपण ही पूजा एकदम चांगल्या प्रकारे पार पाडूया. तर चला बघूया. आणि आपले आई बाबा सुद्धा आलेले आहेत. कविताचे आई मम्मी पप्पा पण येणारच आहेत. आजी आजोबा आणि मम्मी पप्पा. तर आणि आपली बाबा सुद्धा आलेले आहेत. बाबा नो उन्हातनं आले हो. हा आणि आई पण इथे आली. जमलेत ते ॲक्च्युली येऊन. आता उन्हातनं खूप ऊन आहे बाहेर. तर आणि ऑलरेडी ते आजारी आहेत थोडे. आणि आपला दादा सुद्धा आलेला आहे आता आई बाबांना घेऊन. तर बघूया आता आपली पालखी सुद्धा वरती सजत आहे. तिकडे त्या साईडला वरती आपली पालखी सजत आहे. तर लगेचच पालखी पण झाली की आपण वरती सानेवरती जाऊच या आणि बघूया पुढे काय होतं ते. और इधर आपली नवरीबाई बसलेली आहे. काय चालू आहे? तयारी फुल ऑन. हा नवीन नवरी. चाय इकडे पण पूजेचीच तयारी चालू आहे ना. देव बसून झालेले आहेत पालखीमध्ये. फक्त वरचा जो काय बोलतो त्याला झालर किंवा ते
कपडा असतो तो टाकायचा बाकी आहे. एक हार बाकी आहे देवांचा, तो घ्यायला आपण आलेलो आहोत. आणि इथे आपल्याला कोण दिसली आहे? आपली नवरी. काय मग कवी, काय चालू आहे? हाउ इज हमारा गाव पसंद आ रहा है की नहीं आ रहा तुझे? देखा नाही. हा, सगळे पूजा वगैरे चालू आहे आणि थोडी धावपळ चालू आहे, तर बाहेर अजून जायला भेटलं नाही आम्हाला. पर यस, दिखाएंगे आपको भी हमारा गाव. कवीचे मम्मी पप्पा सुद्धा येणार आहे, सो शी इज एक्साइटेड. हां, लवकरच पूजा स्टार्ट होणार आहे. म्हणजे अराउंड किती वाजता सुरू होणार आहे? 7पर्यंत सुरू होणार आहे. त्याच्या आधी मम्मी पप्पा सुद्धा येणार आहेत है ना. तर भेटूया आपण त्यांच्याशी पण. तर चलो थोडा बघूया पुढे काय चालू आहे. आणि मग बाय नहीं, अभी तो शुरुआत है. ठीक आहे, चालेल, बघूया आपण पुढे. आपली पालखी सजलेली आहे आणि आता कवी और मैं जा रहे थे. कवी आता आम्ही चाललो आहोत कशासाठी? वटी भरायला आणि पालखीची पूजा करायला. देव बसलेले आहेत, तर चला बघूया फटाफट. तिकडे वरती गेलेले आहेत, जाऊया वरती. पालखी सजून झालेली आहे आणि आता आपण पालखी बाहेर काढताय. तिकडनं आपण घेऊन जाणार आहे सानेवरती. तर आता आम्ही निघालो आहोत वरती. पालखी आपली पोचलेली आहे सानेवरती आणि कविता बोर झालेली आहे, नाही दमलेली आहे चढता चढता, कारण की आपला मंदिर आहे तो वरती डोंगरावरती आहे ना. तर दमली का? हां, तर आपल्याला लगेचच आता जायचं आहे. देवाला नारळ द्यायचा आहे आणि बघूया पुढे काय होतं ते. तिथं पोरं खेळताना आणि इकडे आपली पालखी बसलेली आहे.